विद्यार्थी मित्रांनो, सुस्वागतम. आपण चिटणीसाची कार्यपद्धती ह्या विषयामध्ये प्रकरण नंबर 7 कंपनीच्या सभा भाग 1 आणि त्याचे उपघटक आहेत अर्थ, व्याख्या, कंपनी सभांचे महत्त्व हे नवीन प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. कंपनीच्या सभा भाग 1. कंपनीमध्ये सभा आयोजित केली जाते, तर त्यामध्ये भाग 1 हा जो पार्ट आहे ह्याचा अभ्यास करणार आहोत. आणि पुढच्या प्रकरण आहे कंपनीच्या सभा भाग 2. तर भाग 1 मध्ये कंपनीमध्ये ज्या काही सभा आयोजित केलेल्या आहेत त्यासाठी असणाऱ्या आवश्यक बाबी, मग त्यामध्ये ती योग्य रीतीने सभा आयोजित करणे, सभा योग्य रीतीने चालविणे आणि सभा योग्य प्रकारे संचलित करणे, अशा प्रकारचे महत्त्वाचे 3 पॉईंट आहेत आणि त्यामध्ये आपण आणखी अभ्यास करणार आहोत. योग्य रीतीने सभा आयोजित करणे, मग योग्य अधिकारी व्यक्ती, सूचना, कार्यक्रम पत्रिका, गणसंख्या, अध्यक्ष, प्रतिनिधी याचा अभ्यास करणार आहोत. तर त्यामध्ये कंपनीच्या सभा भाग 1 ह्याची प्रस्तावना, त्याचा अगोदर आपण अभ्यास करू. आता संयुक्त भांडवली संस्था जी आहे, ही संयुक्त भांडवली संस्था हा अधिक लोकप्रिय असलेला व्यवसाय संघटनेचा प्रकार आहे. तिच्या सभासदांची संख्या मोठी असते. सभासद हे कंपनीचे खरे मालक समजले जातात, परंतु कंपनीमध्ये जे मालक आहेत, कंपनीचे जे भागधारक आहेत, ते भागधारक एका ठिकाणी नसतात. कारण की कंपनीचा आकार मोठा असल्यामुळे कंपनी ही वेगवेगळ्या ठिकाणी भागामध्ये विखुरलेली आहे. मग ज्यावेळेस कंपनी विखुरलेली असते त्यावेळेस त्याचे सभासदसुद्धा दूरवर विखुरलेले असतात. मग जे सभासद असतात तेच कंपनीचे खरे मालक असतात आणि त्यांना स्वतःचे व्यवसाय पण असतात, म्हणून ते कंपनीचा दैनंदिन कारभार प्रत्यक्षपणे पाहू शकत नाही. जे सभासद असतात त्यांना स्वतःचा व्यवसाय असल्याने ते कंपनीच्या प्रत्येक व्यवहारामध्ये सहभागी होऊ शकत नाही किंवा कंपनीचा जो दैनंदिन कारभार आहे ते दैनंदिन कारभार, दैनंदिन व्यवस्थापन हे बघू शकत नाही. म्हणून यासाठी मालकी व व्यवस्थापन यांचे विभाजन करणे कंपनीला आवश्यक असते. मालकी एकाकडे असते तर व्यवस्थापन हे दुसऱ्या व्यक्तीकडे असते. आता मालकी एकाकडे म्हणजे जे सभासद आहेत, जे भागधारक आहेत ते कंपनीचे खरे मालक असतात, परंतु यांना प्रत्येक वेळेस दैनंदिन कारभारामध्ये उपस्थित राहता येत नाही, कारभार बघता येत नाही, म्हणून व्यवस्थापन हे दुसऱ्यांकडे दिले जातं. मग कोणाकडे दिलं जातं तर कंपनीचे जे संचालक आहेत त्या संचालक मंडळाकडे कंपनीचं व्यवस्थापन दिलेलं असतं. आता कंपनीमध्ये सभासद व व्यवस्थापन यासाठी समोरासमोर तोंडी संवाद साधण्याचा हा काय आहे, एक उत्तम प्रकार आहे, म्हणजेच ती आहे सभा. सभा हा कंपनीमध्ये सभासद व व्यवस्थापन यांना समोरासमोर तोंडी संवाद साधता येतो सभेमुळे. सभासद व संचालक सभेमुळे एकत्र येतात आणि तोंडी संवाद साधण्यासाठी उत्तम प्रकार म्हणजे सभा होय. तर सभेमध्ये जे सभासद व संचालक एकत्र येतात व कंपनीमध्ये जे काही विषय असतील त्या संबंधित विषयावरती चर्चा करतात आणि कंपनीची ध्येय धोरणे निश्चित करत असतात. कंपनीमध्ये जर एखादा निर्णय घ्यायचा असेल तर त्यासाठी प्रत्येक सभासदाला आपले मत व्यक्त करता आले पाहिजे. मग ही मते व्यक्त करण्यासाठी ही सभा आयोजित केली जाते. कंपनीची ध्येय व धोरणे निश्चित करण्यासाठी तसेच सभेच्या माध्यमातून सामूहिक निर्णयसुद्धा घेता येतात. थोडक्यामध्ये काय की कंपनी संबंधित बाबी संबंधित चर्चा करण्यासाठी किंवा निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी कंपनीच्या सभा आवश्यक असतात. कंपनीमध्ये ज्या सभा आहे त्या आवश्यक असतात, कारण की त्यामुळे कंपनीची दैनंदिन जे काही कारभार चाललेला आहे त्याविषयी चर्चा करता येते. जर काही निर्णय घ्यायचे असतील तर ते निर्णय घेता येतात. मग त्यासाठी कंपनीचे मालक आवश्यक असतात. म्हणून मालक व व्यवस्थापन म्हणजे मालक व संचालक, सभासद व संचालक किंवा सभासद व व्यवस्थापन हे एकत्र येण्यासाठी सभा आयोजित केली जाते कंपनीकडे. मग आता सभा म्हणजे काय त्याचा अर्थ आहे आणि व्याख्या दिलेली आहे. तर त्यामध्ये मीटिंग या शब्दाची उत्पत्ती मेटा या लॅटिन शब्दापासून झाली आहे. मेटा हा जो लॅटिन वर्ड आहे, लॅटिन शब्द आहे, त्यापासून मीटिंग हा शब्द तयार झालेला आहे. मेटा म्हणजे समोरासमोर असणे.
मेटा म्हणजे समोरासमोर असणे. समोरासमोर असणे, मग समोरासमोर कोण असणार आहे? तर कंपनीचे सभासद व व्यवस्थापक, म्हणजे कंपनीचे सभासद व संचालक मंडळ हे एकत्र येऊन कंपनीमध्ये चर्चा करतात. त्यासाठी ते समोरासमोर असणे आवश्यक आहे. म्हणून अर्थ दिलेला आहे खाली. 2 किंवा अधिक व्यक्तीने कंपनीच्या कायदेशीर काम करण्यासाठी एकत्र येणे म्हणजे समोरासमोर असणे. 2 किंवा अधिक व्यक्तींनी कंपनीच्या कायदेशीर कामकाजासाठी एकत्र येणे म्हणजे सभा होय. यासाठी व्याख्या केलेली आहे शॉ व स्मिथ यांच्या मतानुसार संयुक्त भांडवली संस्थेशी असणाऱ्या 2 किंवा अधिक व्यक्तींनी सभेशी संबंधित असणाऱ्या विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्र येणे म्हणजे सभा होय. आता शॉ व स्मिथ यांनी असं म्हटलंय की संयुक्त भांडवली संस्थेशी संबंधित जी संयुक्त भांडवली संस्था आहे त्याच्याशी संबंधित असणाऱ्या 2 किंवा अधिक व्यक्तींनी सभेशी संबंधित असणाऱ्या विषयावर चर्चा करण्यासाठी, सभेचा जो विषय आहे त्या विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्र येणे म्हणजे सभा होय. आता यामध्ये व्यक्तींनी समोरासमोर किंवा एकत्र कशासाठी यायचं आहे? तर सभेशी कंपनीशी संबंधित असणाऱ्या विषयावर चर्चा करण्यासाठी. म्हणजे जे सभासद आणि जे व्यवस्थापक एकत्र येणार आहेत ते कंपनीच्या संबंधित चर्चा करण्यासाठी. एखादा कंपनीबाबतचा निर्णय घ्यायचा असेल तर त्यासाठी, म्हणजे जे एकत्र येणार आहेत सभासद व संचालक किंवा व्यवस्थापक, तर ते कंपनीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी. मग हा जो विषय आहे हा विषय अगोदरच सभासदांना मिळालेला असतो आणि त्या विषयावर चर्चा ही सभासदांनी करावयाची असते. म्हणून दोघांनी एकत्र येणे आवश्यक आहे. थोडक्यामध्ये काय की कंपनीच्या संबंधित प्रश्नांविषयी चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी भागधारक, संचालक, मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी किंवा धनकोंनी एकत्रित येणे म्हणजे कंपनीच्या सभा होय. जे काही धनको असतील, सभासद असतील, व्यवस्थापक असतील, त्यानंतर भागधारक, संचालक, मुख्य कर्मचारी असतील, त्यांनी या कंपनीमध्ये प्रश्नांविषयी चर्चा करण्यासाठी एकत्र येणे. आता यामध्ये जी कंपनीची सभा आहे त्या सभाचं काय महत्त्व आहे कंपनीमध्ये? तर कंपनी सभांचे महत्त्व पुढचा पॉईंट आहे. त्यामध्ये आहे 1 नंबर, सभासदांना एकत्र येण्याची संधी. सभासदांना एकत्र येण्याची संधी. आता कंपनीच्या सभांचे महत्त्वामध्ये हा पहिलं महत्त्व आहे, कारण की सभासदांना ही एकत्र येण्यासाठी संधी उपलब्ध करून देते सभा. सभासदांना एकत्र येऊन कंपनीच्या कामकाजाविषयी चर्चा करण्याची संधी सभेमुळे उपलब्ध होते. कारण की प्रत्येक सभासद जो आहे तो एका ठिकाणी नाही, तर जे सभासद आहे ते सभासद हे वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले आहे. कारण की कंपनीची व्याप्ती ही मोठी आहे, कंपनीचं आकारमान मोठं आहे, म्हणून संयुक्त भांडवली संस्था जी आहे ती वेगवेगळ्या भागामध्ये विखुरलेली आहे. मग ही जी विखुरलेली आहे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी या कंपनीचे भाग आहे, म्हणून तिथे वेगवेगळ्या ठिकाणी सभासद असतात. मग हे सर्व सभासद हे एकत्र सभेमुळे येत असतात. मग ज्यावेळेस ते एकत्र येतात त्यावेळेस ते कंपनीच्या कामकाजाविषयी चर्चा करण्यासाठी एकत्र येतात आणि ही जी संधी आहे एकत्र येण्याची ही सभेमुळे येते. त्यानंतर 2 नंबर आहे मागील सभेची इतिवृत्त. तर मागील सभेची इतिवृत्त म्हणजे काय? तर कंपनी चिटणीसाने सभा संपल्यानंतर सभेमध्ये काय झालेलं आहे असे क्रमवार जे विषय आहे ते क्रमवार विषयावर जी माहिती झालेली आहे, जे निर्णय घेतलेले आहेत, तर ते निर्णय हे लिहून ठेवायचे असतात. त्याला इतिवृत्त असे म्हणतात. म्हणजे कंपनीमध्ये जे झालेलं आहे त्याचा सारांश थोडक्यात हा चिटणीसाने लिहायचा असतो. मग जे चिटणीसाकडून मागील संचालक मंडळाच्या आणि समितीच्या सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले जाते. मागील सभेमध्ये काय झालेले आहे हे आत्ताच्या सभेमध्ये किंवा जी सभा आहे त्या सभेमध्ये त्याचं वाचन केलं जातं की मागच्या सभेमध्ये आपण हे निर्णय घेतलेले आहेत किंवा मागील सभेमध्ये अशा पद्धतीने चर्चा झालेली होती, असे विषय होते, याचा फक्त एक
सारांश म्हणून हे इतिवृत्त असतं. मग चिटणीसाकडून मागील संचालक मंडळाच्या आणि समितीच्या सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले जाते. त्यामुळे सभासदांना मागील सभेमध्ये चर्चा केलेल्या विषयाची स्पष्ट कल्पना येते. मागील सभेमध्ये काय चर्चा केलेली आहे याची स्पष्ट कल्पना ही येत असते, म्हणजे जेणेकरून की सभासदांना मागील सभेत काय झाले हे लक्षात येते. त्यानंतर 3 नंबर आहे धोरणे, योजना आणि कार्यक्रमांची निश्चिती आणि अंमलबजावणी. व्यवस्थापन धोरणे, योजना, कार्यक्रम निश्चित करते आणि सभेमध्ये त्यांच्या अंमलबजावणीचे मार्ग आणि साधने ठरवते. व्यवस्थापन धोरणे, योजना, कार्यक्रम निश्चित करते आणि सभेमध्ये त्यांच्या अंमलबजावणीचे मार्ग आणि साधने ठरवते. सभेमध्ये धोरणे ठरवली जातात, योजना आखल्या जातात, कार्यक्रम निश्चित केले जातात आणि त्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याचे जे काही मार्ग आहेत आणि साधने आहेत हे सभेमध्ये ठरवले जातात. 4 नंबर आहे समस्यांचे विश्लेषण. सभेमध्ये समस्यांच्या स्वरूपाची चर्चा आणि विश्लेषण केले जाऊ शकते. आता जर एखाद्या सभासदाला किंवा कंपनीला किंवा संचालकाला काही समस्या असतील किंवा कर्मचाऱ्यांच्या जर काही समस्या असतील तर त्या समस्येबाबत निर्णय हा सभेमध्ये घेतला जातो. कारण की कंपनीचे जे मालकाच्या परवानगीशिवाय कोणताही निर्णय सभेमध्ये घेतला जात नाही. म्हणून कंपनीचे जे मालक आहेत, सभासद जे आहेत, भागधारक जे आहेत त्यांना कंपनीच्या सभेमध्ये हजर राहावे लागते आणि ज्या काही समस्या असतील त्या सभेमध्ये समस्यांच्या स्वरूपाची चर्चा केली जाते आणि विश्लेषण केले जाऊ शकते आणि त्यावर उपाययोजने सोपे जाते. कारण की प्रत्येकाचे मत हे विचारात घेतले जातात आणि सर्वांच्या संमतीने यावरती उपाय योजले जातात. म्हणून समस्यांचे विश्लेषण हे सभेमध्ये केले जातात. त्यानंतर 5 नंबर आहे कायदेशीर बाबींची पूर्तता करणे. आता कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार सभा आयोजित कराव्या लागतात. कंपनी कायदा जो आहे त्या कंपनी कायद्यामधील ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसारच सभेचं आयोजन केलं जातं. म्हणजे त्यामध्ये सभा ही योग्य प्रकारे असावी, वैध सभा असावी, त्यासाठी आवश्यक गणसंख्या असावी आणि कायद्याचं उल्लंघन करणारी नसावी, योग्य त्या वेळेमध्ये सभा असावी. म्हणजेच काय, कायद्यातील तरतुदीनुसार सभा आयोजित कराव्या लागतात. कंपनीच्या विविध सभांच्या आयोजनाच्या चालविण्याच्या संबंधित कायदेशीर बाबींची पूर्तता सभेमुळे होते. ज्या काही कंपनीच्या विविध सभा आहेत त्या सभांच्या आयोजनाच्या किंवा चालविण्याच्या संबंधित कायदेशीर बाबींची पूर्तता सभेमुळे होते. जर काही अडचणी असतील किंवा जर काही कायदेशीर बाबी अपूर्ण असतील तर त्या पूर्ण केल्या जातात आणि जे काही कामकाज कंपनीमध्ये केलं जातं ते कायदेशीर करावं लागतं. यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी सभा आयोजित केली जाते आणि त्यामध्ये कायदेशीर बाबींची पूर्तता ही केली जाते. त्यानंतर 6 नंबर आहे इतर घटक. इतर घटकामध्ये संचालकांची आणि हिशोब तपासणीसाठी नियुक्ती करणे. जे सभा आयोजित केल्यानंतर सभेमध्ये जे काही संचालक मंडळ आहे ते संचालकांची नियुक्ती करावी लागते. कंपनीचा वार्षिक हिशोब तपासणीसाठी नेमणूक केली जाते. त्यानंतर लाभांश जाहीर करणे. भागधारकांना किती लाभांश द्यायचा आहे तो लाभांश जाहीर करणे. वार्षिक अहवाल, वार्षिक हिशोब तपासणीचा अहवाल यांचा अभ्यास करून त्यास मान्यता देणे इत्यादीसाठी सभा आवश्यक असते. कंपनीमध्ये सभेचं आयोजन फक्त विषयांवर चर्चा करण्यासाठीच नाही तर भागधारकांना लाभांश जाहीर करायचा असेल, कंपनीचे वार्षिक हिशोब तपासण्याचे असतील, वार्षिक अहवाल बघायचा असेल किंवा हिशोब तपासणीचा अहवाल बघायचा असेल, हा सर्व अहवाल सर्व भागधारकांना कळायला हवा. सर्व भागधारकांना लाभांश किती द्यायचा आहे यावर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी ही सभा आयोजित केली जाते. ही इतर घटकामध्ये हे सर्व सभेमध्ये कामकाज केलं जातं. संचालक, हिशोब तपासनीस, लाभांश, कर्मचारी, त्यानंतर वार्षिक अहवाल, वार्षिक
हिशोब तपासणीचा अहवाल इत्यादीसाठी मान्यता देण्यासाठी सभा आयोजित केली जाते. अशा प्रकारे कंपनीमध्ये सभासद असतात. कंपनीच्या सभा आवश्यक असतात आणि सभेमुळे संचालक सभासद हे एकत्र येऊ शकतात व कंपनी संबंधित धनकोही एकत्र येऊ शकतात आणि कंपनीमध्ये चर्चा करून त्या निर्णय घेतले जातात व त्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाते. यासाठी सभा कंपनीमध्ये आयोजित केलेली असते.